माझ्या ऑफिसमधली हार्ड डिस्क चोरीला गेलेली आहे आणि तब्बल 12 लाखाची माझ्याकडे या ठिकाणी खंडणी जी आहे ती कोणीतरी मागतंय। या हार्ड डिस्कमध्ये तब्बल 121 व्हिडिओ हे समोर आले आणि हे व्हिडिओ होते अश्लील लैंगिक शोषणाचे। तब्बल 23 वर्ष या व्यक्तीने नाशिकच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात हे महिलांचं शोषण केल्याचं समोर आलंय। नाशिकच्या सातपूर पोलीस स्थानकामध्ये एक 63 वर्षाचा इसम गेला आणि त्यांनी एक तक्रार देण्याचा प्रयत्न केला। ती प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार दिली आणि ती तक्रार होती खंडणीची। माझ्या ऑफिसमधली हार्ड डिस्क चोरीला गेलेली आहे आणि तब्बल 12 लाखाची माझ्याकडे या ठिकाणी खंडणी जी आहे ती कोणीतरी मागतंय। याबाबत नाशिक पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आणि संबंधित जे 4 आरोपी होते त्यांना नाशिकच्या आडगाव परिसरात असलेल्या 10वा मैल भागातून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे हार्ड डिस्क, 2 पेन ड्राईव्ह, मोबाईल आणि एक 4 व्हीलर कार ही जप्त करण्यात आली। 63 वर्षाच्या ह्या इसामानी अशी फिर्याद दिली का माझा हार्ड डिस्क कोणीतरी चोरून घेऊन गेलं आणि त्याच्यामध्ये असलेल्या माझ्या मैत्रिणीचे फोटो व्हायरल करायच्या नावाने मला धमकी दिली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखल्यानंतर जी सूत्र हरवली त्यानंतर संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला। या हार्ड डिस्कमध्ये तब्बल 121 व्हिडिओ हे समोर आले आणि हे व्हिडिओ होते अश्लील लैंगिक शोषणाचे। याबाबत नाशिक पोलिसांनी म्हणजे काल पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला। यामध्ये किशोर काळे यांनी सांगितलं का ही हार्ड डिस्क जी आहे ती एका ऑफिसमधनं हा आरोपी जो आहे तो या ठिकाणी घेऊन गेला आणि त्यांनी काही पैशांची मागणी केली। पोलिसांनी जेव्हा त्याचा ट्रॅप लावला ही खंडणी देण्यासाठी हा फिर्यादी जो आहे तो 63 वर्षीय तो येतोय असं सांगितलं आणि ते लोक जे आरोपी होते ते त्या 10वा मैल परिसरातील एका बंद असलेल्या गाळ्याच्या मागे लपून बसलेले होते आणि पोलिसांनी त्यांना ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्या हार्ड डिस्कमध्ये जो धक्कादायक खुलासा आला होता की 121 व्हिडिओ हे महिलांसोबत केलेल्या शारीरिक संबंधांचे होते आणि हे व्हिडिओ कॅमेरा म्हणजे जो DSLR कॅमेरा असेल किंवा हँडी कॅमेरा असेल यामधनं हा व्हिडिओ शूट करण्यात आला। जवळपास 2023 पासून 2026 पर्यंत जवळपास 23 वर्ष हे व्हिडिओ जे आहे या तक्रारदाराने शूट केलेले होते। मात्र ह्यानंतर आला एक धक्कादायक वळण। व्हिडिओ ज्यांनी शूट केलेले होते तो फिर्यादी होता आणि नंतर त्याच फिर्यादीवर एका महिलेने थेट बलात्कारचा आणि ह्यासोबतच ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलाय। त्यानंतर नाशिक पोलिसांनी ज्यावेळेस तपासाची सूत्र हलवली त्यावेळेस असं लक्षात आलं का हा महिलांना कन्सल्टिंग करायचा, विशेष करून आशा वर्कर असेल, अंगणवाडी सेविका ज्या असतात किंवा शासनाची एखादी योजना ज्याला द्यायची असते अशा महिलांना किंवा शासनाचा ज्यांना योजनेचा लाभ घ्यायचा असतो अशा महिलांना हा संशय जो आहे तो या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचा किंवा त्यांना मार्गदर्शन जे आहे ते करायचं काम करायचा आणि त्यांचा गैरफायदा घेत असल्याचं देखील या ठिकाणी समोर आलंय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 23 वर्ष या व्यक्तीने नाशिकच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात हे महिलांचं शोषण केल्याचं समोर आलंय। कुठे इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, नाशिक असेल अशा वेगवेगळ्या भागांमध्ये या संशयिताने म्हणजे जो 63 वर्षाचा आधी फिर्यादी होता नंतर जो आरोपी झाला त्यांनी हा गुन्हा केल्याचं समोर आलंय। जवळपास 120 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांनी त्या आरोपींच्या हार्ड डिस्कमधनं पेनड्राईव्हमधनं जप्त केले। यामध्ये आकाश पुंडलिक बकरे, प्रकाश रामदास पानपाटील, सूरज सुनील गवई, श्रीपत भीमराव शिंदे असे हे जे संशयित आरोपी होते यांनी जो या फिर्यादीकडे जे आहे ती 12 लाखाच्या खंडणीची मागणी केली होती आणि जे फिर्यादी आहे त्यांचं नाव आहे रवींद्र एरंडे। रवींद्र एरंडे हे 63 वर्षाचे आहेत आणि
एक वृत्तपत्र जे आहे ते नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये ते चालवत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी खरात फाईल जी उघडली त्यानंतर ही जी एक धक्कादायक फाईल उघडली ती म्हणजे तब्बल 23 वर्ष शोषणाची. याच्यातला जो फिर्यादी होता नंतर जो आरोपी झाला रवींद्र एरंडे हाच महिलांचे व्हिडिओ जे आहे तो बनवत होता. आता त्याला नाशिकची सातपूर पोलीस जे आहे ते न्यायालयात या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो महिलांना ब्लॅकमेल करायचा का पॉर्नोग्राफी म्हणजे कोणत्या वेगवेगळ्या वेबसाईटला हे व्हिडिओ विकायचा हे अद्याप हा तपासाचा भाग आहे. आणि याबाबतचे जे पोलीस आहे ते संबंधित संपूर्ण प्रकरण जे आहे ते अत्यंत शिताफीने जे आहे ते याचा तपास करतायत. मात्र ही गोष्ट तेवढीच खरी आहे की गरजू महिलांचं शोषण या संबंधित आरोपीने जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. 63 वर्षाचा आरोपी नाशिक पोलिसांच्या जरी ताब्यात असला मात्र तक्रारदार महिला जर पुढे आल्यात, काल ज्यावेळेस पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी ज्यावेळेस माहिती दिली का जर ह्याबाबत कोणी तक्रारदार महिला आल्यात तर नक्कीच याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू आणि तशाच पद्धतीची कारवाई या फिर्यादीवर केली आणि तोच फिर्यादी आता थेट आरोपी म्हणून या ठिकाणी समोर आलेला आहे. खरं तर ज्यांनी खंडणी मागितली ते देखील या प्रकरणातले आरोपी आहे, कारण की त्यांनी हार्ड डिस्क सोडली आणि सर्वात महत्त्वाचं पोलिसांनी जी माहिती दिली जे खंडणी मागणार होते ते जवळपास त्याच्यातला एक जो व्यक्ती होता तो या संबंधित जे 63 वर्षाचा जो इसम आहे जो आरोपी आहे महिलांचा व्हिडिओ काढणारा त्याच्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करत होता आणि तोच त्याला हे प्रकरण जेव्हा लक्षात आलं त्यांनी थेट कम्प्युटरमधनं त्याची हार्ड डिस्क जी आहे ती काढून घेतली आणि त्या हार्ड डिस्कमध्ये जे धक्कादायक व्हिडिओ होते ते त्यांनी काही पेनड्राईव्हमध्ये घेतले, काही मोबाईलमध्ये घेतले आणि नंतर तो थेट रवींद्र एरंडे यांना ब्लॅकमेल करायला लागला. 10,000 रुपये रक्कम जी आहे ती देताना पोलिसांनी काही त्याच्यामध्ये नकली ज्या आहेत त्या नोटा लावलेल्या होत्या, कारण की त्यांना आरोपी जे आहेत ते ताब्यात घ्यायचे होते. कारण की त्या ठिकाणीचे जे काही आरोपी होते 4 मधले ते पळून जाण्याचा देखील प्रयत्न करत होते. मात्र अवघ्या 5 तासामध्ये पोलिसांनी जे संशयित आरोपी आहेत ज्याला ब्लॅकमेल करणारे त्यांना तर ताब्यात घेतलेलंच आहे. मात्र 120 महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करणारा ह्या आरोपीला देखील आता फिर्यादीला देखील आता ताब्यात घेतला असून तो देखील या संपूर्ण प्रकरणाचा आरोपी या ठिकाणी झालेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये एकच महिला जी आहे ती तक्रारदार पुढे आलेली आहे. जर महिला अजून काही पुढे आल्यात तर ह्याबाबत जी कठोर कारवाई आहे ती नाशिक पोलिसांच्या वतीनं या संबंधित जे रवींद्र एरंडे नावाची जी आरोपी व्यक्ती आहेत त्याच्यावर अजून कठोर पावले जे आहेत ते या ठिकाणी पोलिस उचलू शकतात. नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये आता त्यांना हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याच्या तपासामध्ये अजून काय नवीन समोर येतं हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे.